स्पर्धेमध्ये दाखल झालाय. सूरज मोखल सध्या पहिल्या षटकाची धुरा स्वतःच्या खांद्यावर या ठिकाणी घेतली आहे त्यांनी त्रिकोण संघाकडनं. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडवा पाटतोय. व्हॉट अ लवली स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. रणजित पाटील यांचा धमाका अगदी स्वॅग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला हा षटकार. त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. हर्षल ठाकूर सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहेत. घरचं क्रीडांगण आहे आणि आमच्या घरच्या क्रीडांगणावर आम्ही मात्र राजे आहोत हे जणू सांगत असताना आमचा इथे दबाव आहे, आमचा इथं डॉमिनन्स आहे. हा षटकार जणू त्याचं प्रत्युत्तर आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला आणि कॅच ड्रॉप झाली आहे. झेलचीची संधी होती आणि आपल्याला पाहायला मिळतोय की कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्या असते असं हर्षल सांगत होते, मात्र रणजित यांनी तो कॉल स्वीकारला नाही. सिंगलच मिळाली. 2 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावर आहेत. सुरुवात चांगली केली आहे. पॉवरफुल हिटिंग पहिल्या बॉल पासून रणजित यांच्या माध्यमातून. मात्र सूरज मोकल त्रिकोणचा संघ खारकोपरमध्ये येऊन चॅलेंज करेल का त्यांना? हो, इथे पहा चॉप करण्याचा प्रयत्न होता. स्लोवर वन टाकला होता थोडा ऑफ स्टंप पासून दूर. बाईचा इशारा शैलेश चव्हाण सरांचा येत असताना बॉलचा कशाही संपर्क झाला नाही. कीपरकडनं बॉल निसटलाय. बॅकअप होता लॉंग स्टॉप मध्ये आणि ते 1 रन मिळाली. बाईची टीमची टोटल 8 या धावसंख्येवर. पूर्वार्ध सध्या पाहताय आपण स्मृती चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा डे 1 मॅच नंबर 4 फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस. त्यानंतर अजून 5 सामने आहेत. एकूण 9 सामन्यांचा शेड्यूल आहे. हाय मस्त आहेत. यावेळेस बघा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत ते पण फक्त प्रेक्षक. जबरदस्त आपण पाहतो एक्झिक्युशन पुन्हा एकदा रणजित यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असताना यावेळेस वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर या बॉलला पाठवून दिलाय. दुसरा षटकार आपण पाहतोय या ओव्हर मधील. कमी गतीचा बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक आणि फ्लॅट मारलाय. अगदी असं वाटलंही नव्हतं प्रथम दर्शनी की हा बॉल डायरेक्ट सीमारेषा पलीकडे जाईल, मात्र थेट गेलाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. आयोजक आहेत आणि संघही घरचाच आपल्याला पाहायला मिळतोय. खारकोपर जर्मन खारकोपर. तिसरा षटकार आलाय. कैलास शेठ दरणे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. फुलटॉस बॉल फिल्डर आहेत आणि खराब जजमेंट. बॉल 1 बाउन्स. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. तर रणजित या शॉट नंतर थोडासा नाराज पाहायला मिळाला, मात्र इथे चौकार नक्कीच आलाय. नक्कीच कैलास दादा म्हटलं की आपले ग्राउंड स्टाफ पूर्ण ग्राउंडचं मेंटेनन्स असेल त्यामध्ये त्यांचं योगदान असतं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॅक टू क्रिकेट. टीमची टोटल आहे 24 धावा. जबरदस्त सुरुवात झाली आहे. 24 धावा आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. हायस्ट स्कोर आहे 78 जो मंगेश स्मृती कुंभडभोजे संघाने लगावलाय. त्यामुळे पहिल्या फेरीमध्ये ज्याच्या सर्वोच्च धावा असतील त्याला दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळणार आहे. त्यामुळे पहिली फेरीमध्ये आतापर्यंत हायस्ट स्कोर आहे 78 78. अजय मोकल आलेत. बॅकफुटला गेले. हर्षल टॅप केले त्यांच्या विरुद्ध. हा बॉल कव्हरच्या दिशेने बॉल ढकलला होता. एक सिंगल मिळाली. सध्या आपण ऑन स्क्रीन कैलास दादा दरणे यांना पाहतोय. जबरदस्त पर्सनॅलिटी आहे. हो, थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल होता. ओ हो बाल बाल बचावलेत. तर डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित तिथे विकेट गमवावी लागली असती हर्षलला. टेकपायचा इशारा पंच कळवतात, कारण रणजितांनी बॅटचा फेस लवकर क्लोज केला. चेंडू थोडा उशिराने आला त्यामुळे अंगाचा वेध घेतला या चेंडूने
आणि लेग बायच्या स्वरूपात एक रन मिळाली. टीमची टोटल 26-26. अजय मोकल यांना पाहतोय आपण. राऊंड द विकेट आलेत. बॉलला सरळ सोडून दिले हर्षल यांनी आणि चांगला निर्णय. लाईन खराब होती, लेंथ खराब होती. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळत असताना 27 धावा धावफलकावर 27. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण 24 रन पाहिल्यात. रणजित पाटीलने 3 षटकार मारले, चौकार मारलाय. यॉर्कर लाईनचा बॉल मात्र डाऊन द लेग आहे. डाव्या अष्टीपासून दूर जाणारा बॉल आहे. दुसरी अवांतर धाव इथे खर्च करत असताना आपण अजय पाहतोय वाईटच्या स्वरूपात. खास करून राईट आर्म राऊंड द विकेट मारा केला जातोय. म्हणजे कुठेतरी टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाहेर वळवण्याचा प्रयत्न, कुठेतरी नॅचरल अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न इथे असायला हवा गोलंदाजाचा. तर इथे यॉर्कर लाईनचा चेंडू, हाही खराब लाईन. सलग 3 बॉल 3 वाईड टाकलेत. अजय मोकल कुठेतरी लाईन लेंथ अजून त्याला प्राप्त झाली नाहीये, ती गवसती नाहीये. तो रिदम त्याला गोलंदाजी मधला प्राप्त झाला नाहीये. समोर हर्षल ठाकूर आहे. हो, खाली राहिला थोडासा चेंडू, कमी गतीचा. सप्परी डिलिव्हरी पुन्हा पाहायला मिळते. याचसाठी वारंवार प्रयत्न मगाशी कदाचित करत होते अजय, असं दिसतंय. इथे त्यांना तो रिदम प्राप्त झाला आणि डॉट बॉलची सांगता झाली आहे. आतमध्ये चेंडू यावेळेस मात्र चांगला कट केलं होतं बॉलला. कव्हर मध्ये फॉम्बलिंग झालं, मात्र एकाच धावेवर मात्र समाधान व्यक्त केलंय. हे षटक चांगलं राहिलंय पिरकोण संघासाठी. जर वाईटचा अपवाद वगळला रोहित, उर्वरित चेंडूवर सिंगल सिंगल रनच आल्या. त्यामुळे चौकार षटकार थोडंसं शांत ठेवलंय अजय मोकलने. टीमची टोटल 30 आहे. आतापर्यंत 6 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. त्यावेळेस बघा कमी गतीचा बॉल, थोडासा औष्णिक घेत असताना बॉल आउकॉर्नर रिजन मध्ये एकच रन. दुसरीचा प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इकॉनॉमिकल षटक राहिले अजय मोकल यांचं. पुन्हा एकदा बीट केलंय. हॅमर करण्याचा प्रयत्न होता हर्षल यांचा, मात्र तो हाणून पाडलाय. अजय मोकल यांनी इकॉनॉमिकल स्पेल हाताळलाय. इन बिन फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये 7 धावा त्याने खर्च केल्यात. टीमची टोटल 31 आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 24 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आल्यात फक्त आणि फक्त 7. जबरदस्त कमबॅक पिरकोण संघासाठी अजय मोकल यांनी करून दिले. किंबहुना हे अजय मोकलचं षटक आपण पाहिलं रोहित, तर रणजित पाटील स्ट्राईक पासून वंचित राहिले होते. जास्तीत जास्त हर्षल ठाकूर या ओव्हरमध्ये स्ट्राईकवर होते आणि कुठेतरी त्या बॅटलमध्ये अजय मोकलने वर्चस्व प्रस्थापित केलं, त्यांना थोडंसं शांत ठेवलंय. आतापर्यंत हर्षल आपण पाहतोय एकंदरीत 5 चेंडू खेळलाय आणि 2 या धावसंख्येवर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रणजित पाटील, जबरदस्त फटकेबाजी, 3 षटकार 1 चौकार, 24 या धावसंख्येवर खेळत आहेत. सुयोग पाटील तिसऱ्या षटकामध्ये आलेत. पहिलं सूरज मुकल, त्यानंतर अजय मुकल आणि आता सुयोग पाटील. नूर 11 पिरकोण ज्याने टॉस जिंकलाय आणि त्यांनी गोलंदाजी घेतली. आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय. पहिला बॉल रणजित याने थोडासा ब्लाइंडर खेळलाय, फटका आणि चेंडू हाताला अलगद स्पर्श करून सीमा पार निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. श्वास रोखला होता सुरुवातीला खारकोपरच्या समस्त समर्थकांनी आणि खेळाडूंनी डगआउट मधून. या झेल होतोय की काय, आणि आमचे कैलास आता धरणे देखील टेन्शन मध्ये आले होते. आता रणजित जर माघारी आरतला तर थोड्याशा धावा कमी होतील की काय, तर त्यांचा विश्वास सार्थ ठरवलाय. यस, कैलास आता पाठीशी आहेत. षटकार आलाय सुयोग पाटीलच्या पहिल्या बॉलवर. टीमची टोटल 37 आहे. 37 78 उच्चांक आहे. त्यामुळे खारकोपर संघ त्याच्या पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यामध्ये आपण पाहिलं 37 मधील रणजित यांच्या 30 धावा आहेत 8 चेंडूमध्ये. त्यामध्ये आपण पाहिलं तर 4 षटकार आहेत, 1 चौकार आहे. जबरदस्त बॅटिंग सध्या त्यांची आपल्याला पाहायला मिळते. हो, पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल गॅपमध्ये नक्कीच आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स, चांगली फिल्डिंग डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर झडप घालण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होत असताना सिंगलच फक्त मिळते. एका बाजूने आपण पाहतोय रणजितचा आक्रमक पवित्र आहे, दुसऱ्या बाजूला हर्षलचा संयमी खेळ आहे. तो थोडा पेशन्सने खेळतोय. तर दुसऱ्या बाजूने जो अटॅक होतोय
त्याला चांगली साथ, योग्य मोमेंटला स्ट्राईक रोटेशन ही मस्ट आहे. प्रत्येक बॉलवर चौकार षटकार नाही लागणार आहे. सिंगल डबल तुम्हाला स्ट्राईक रोटेट करत राहणं, जेणेकरून एक सायकोलॉजिकल प्रेशर येतं समोरच्या संघावर. यावेळेस बघा चांगला फटका इनसाइड आउट. जबरदस्त हा टायमिंगचा फटका. हर्षल ठाकूरच्या बॅट मध्ये थोडासा वेळ घेतला त्यांनी षटकार लगावण्यासाठी आणि पहिला षटकार आलाय त्यांचा. खारकोपर संघातील गावातील पहिला बायकर मान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. हो यावेळेस चांगला हुक करायचं होतं. फिल्डर डाऊन दी बॉल आणि जजमेंट चुकलंय. वन बाउन्स अंगाच्या सहाय्याने चेंडूला अडवलं फिल्डरने. चांगली कमिटमेंट त्याची, भले जेल नसतील पकडता आला मात्र धावा वाचवल्या त्याने. एकच रन मिळाली इकडे. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 45 या आकड्यावर 45 विदाउट लॉस आहे. जर्मन खारकोपर संघाला घरच्या क्रीडांगणावर आव्हान देणं तितकं सोपं नाहीये. त्यामुळे पिरकोड संघाला आता प्रयत्नांची पराकाष्ठा इथे करावी लागणार आहे. विकेट लवकरात लवकर त्यांना प्राप्त करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा फ्लॅट. आडव्या बॅटने मात्र लॉंग लेगला बॉलला पाठवून दिलंय. मॅक्सिमम फ्लॅट 6 बाय रणजित पाटील आणि 51 धावा स्कोर कारवर संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. या षटक्यामध्ये आपण पाहिलं तर 6-1 6-1 6 अशा पद्धतीने फटकेबाजी झाली आहे आतापर्यंत. 20 धावा 5 बॉल मध्ये सुयोग पाटीलच्या विरुद्ध कुठल्यात या दोन्ही फलंदाजांनी मॅच बॉल मैदानामध्ये येत असताना 37 वर खेळतोय तो रणजित पाटील. 10 चेंडूंमध्ये 5 षटकार त्यामध्ये आलेत. 51 लागल्यात जर्मन खारकोपर संघाच्या धावफलकावर. कमी गतीचा बॉल फ्लिक केलाय. हलक्या गतीने बॉलने वळसा घेतलाय आणि बॅकअप साठी खेळाडू आले होते. सिंगलच मिळाली आहे. थ्रो येतोय विकेट कीपर कडे आणि इथे सिंगल काढून रणजित पाटीलने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 52 धावा धावफलकावर आहेत. 52 उच्चांक आहे 78 धावांचा पहिल्या फेरीमध्ये आतापर्यंत. कारण 10 संघ आहे. हायएस्ट स्कोरला सेकंड राऊंड मधून मात्र पाय मिळणार आहे. त्यामुळे 78 सध्या बनवल्या होत्या कोंबडभुजे संघाने. तेही वाट बघतायत त्यांचा राऊंड कधी असणार आहे, त्यांना सेकंड राऊंड खेळायला मिळणार की नाही. तर त्यांना विनंती आहे की तुम्ही घरून वाट पाहण्यापेक्षा मैदानावर या. कधी तुमचा सामना लागेल सांगता येत नाही. हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाकडे मार्गस्थ व्हा. आमची मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाला विनंती आहे. इतरही संघ अर्णव इलेव्हन बेलपाडा, चॅलेंजर चिर्ले संघाचा सामना थोडा नंतर होईल. हो इथे बघा फटका हलकासा फसलाय असं प्रतीत होतंय. मात्र काय काय ताकद आहे. स्वतःला विश्वास बसताना रणजितला की हा बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. कारण बॅटच्या मिडल झालाच नव्हता बॉल. अगदी बॉटमला लागला होता बॉल. मात्र अगदी नैसर्गिक पद्धतीने नॅचरल हिटिंग एबिलिटी आपण ज्याला म्हणतो, अगदी सोप्या पद्धतीने हा षटकार मारलाय. 44 वर खेळतोय रणजित पाटील 12 बॉल मध्ये. जबरदस्त बॅटिंग खारकोपर संघासाठी साकारत असताना रणजित पाटील. ओव्हर पिच बॉल आणि अर्धशतक पूर्ण. 13 चेंडू मध्ये 50 धावा कुठल्यात. रणजित पाटील आयोजकांपैकी एक असलेले आणि जर्मन खारकोपरचे धडाडीचे सलामीवीर सध्या ऑन स्क्रीन. रणजित पाटील मानस आता विचार करतायत किती प्राइस लावायचे, पण विचार आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. अर्धशतक झालंय. त्यामध्ये अजून धावांची भर पडेल का. अपरकट करत असताना आणि मात्र 56 अब तक 56. सध्या आपण पाहतोय बॅटिंग करत असताना रणजित पाटील सांगतोय घरचं क्रीडांगण आहे आणि घरच्या क्रीडांगणावर दबदबा आमचाच. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. दुसऱ्यांदा असं घडलंय की 3 बॉलवर 3 षटकार मारलेत. यावेळेस मात्र रणजित पाटील आहे. 70 झालाय टीमचा टोटल स्कोर आणि आता 78 काही दूर नाहीये. बॉलला सरळ सोडून दिलाय अजय मोकल यांना आपण पाहतोय, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं जिथे फक्त त्याने 7 रन दिल्या होत्या.
आणि त्या गोलंदाजावर मात्र हवी ठरलं, कारण त्या ओव्हरमध्ये रणजित पाटील नॉन स्ट्राईकला जास्त होता. आणि आता जशी अजयच्या विरुद्ध त्याला स्ट्राईक मिळाली तो बरसलाय. पुन्हा एकदा वर पिच बॉल. आता मात्र बिल्डिंग वरच पाठवलं या बॉलला. डायरेक्ट कंपाऊंडच्या आतमध्ये. रणजित पाटील थांबणार नाहीये. टीमची टोटल झाली आहे ती 77 आणि आता सर्वोच्च धावसंख्येपासून अगदी 1 रन दूर आहे. आणि अजून एक षटक देखील येणार बाकी आहे. हेही षटक अजून बाकी आहे. इथे फटका फसलाय. थोडस टायमिंग चुकलंय. खेळाडू दूर आहेत. 1 रन पूर्ण होत असताना दुसरी रन देखील पूर्ण झाली आहे. आणि आता सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत नोंदवली गेली आहे जयंडमान खारकोपर टीम कडून. 79 धावा धावफलकावर आहेत. मोठं आव्हान मिळणार आहे नूर 11 पिरकोड संघाला या मॅच मध्ये. यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. त्यावेळेस बीमर सांगितलंय स्क्वेअर लेग पंचांनी. मुख्य पंच देखील तेच दर्शवतायत. 9+1 म्हणजे 2 धावा इथे पुन्हा मिळतील. 81 वर मात्र स्कोर जाऊन पोहोचलाय. आणि आता फ्री हिटचा बॉल. हो, चांगला खोलवर टप्प्याचा यॉर्कर लाईनचा फ्री हिट बॉल टाकलाय. लॉंगॉनला बॉलला ढकलले. पुश करत असताना हर्षल 1 रन मिळते त्याला. 1 रन मिळते जयंडमान खारकोपर टीमला. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि बिनबाद धावफलकावर धावा लागत असताना 82 धावा 82 विदाउट लॉस. जबरदस्त बॅटिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. रणजित पाटील, हर्षल ठाकूर. 16 बॉल 64 वर खेळतात रणजित पाटील. आज सर्वदूर चर्चा आहे. खारकोपर मधील समस्त ग्रामस्थ, समस्त क्रिकेटचे चाहते या मॅच कडे टक लावून बघतायत. स्वर्गीय नवनाथ घरत पवेलियन मध्ये देखील काही प्रेक्षक आहे. काही प्रेक्षक बेंचेसवर बसून आनंद घेत आहेत. काही आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. काही युट्यूबच्या माध्यमातून आहेत. त्यावेळेस मात्र चांगला फटका आहे. हर्षलने मात्र सिंगल काढून स्ट्राईक रोटेशनचं काम केलंय. ओह, पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. ऑन साइडला टार्गेट केलं यावेळेस. रणजित पाटील. वादळ आता थांबणारच नाहीये. अगदी पहिल्या बॉल पासून या मॅचच्या आपण पाहिलं असेल जेव्हा सूरज मुकल आले होते गोलंदाजीला, तिथून षटकार मात्र मारत सुरुवात झाली होती. 18 बॉल 76 वर आता जाऊन पोहोचला रणजित. बॅक टू बॅक दुसरा. यावेळेस डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट. अगदी साइड स्क्रीनच्या बाजूने बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. 95 वर जाऊन पोहोचलाय टीमचा एकंदरीत स्कोर. रणजितने उपवास पकडलाय का? अरे पॉवर आहे बघा. साबुदाणा खिचडी. इथे बघा टायमिंगचा थोडा अभाव आहे. बाहेरची कडा लागली. स्वतः कीपर पोहोचतायत. पॉइंट कडे बॉल. 1 रन पूर्ण. आणि दुसरीचा प्रयत्न इझिली होणार आहे. पुन्हा एकदा रणजित येणार आहे स्ट्राईक वर. टीमची टोटल झाली 97. शेकडा पार होणार आहे आता जवळजवळ असं दिसतंय, कारण 2 बॉल बाकी आहेत. आणि हायएस्ट पार्टनरशिप आपल्या जयंडमान खारकोपरच्या एकंदरीत क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्या विकेटसाठी रबर बॉल काय होईना लक्षात राहील प्रत्येकाच्या. ही पार्टनरशिप, ही खेळी. हो, यावेळेस बघा थोडासा लेग्सवरचा बॉल होता, पायावरचा बॉल होता. तर वाईड पंचांनी सांगितले दिशा थोडीशी खराब होती या बॉलची. वाईड +1. 99 धावा स्कोर कार्डवर. क्या बात आहे. आणि कोणताही गडी न गमावता विदाउट लॉजिंग अ सिंगल विकेट स्कोर इज नाव ऑन 99. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळेस बघा चांगला यॉर्कर लाईनचा बॉल आणि ते शेकडा पूर्ण होत असताना
जर्मन खारकोपर संघ एक विक्रम प्रस्थापित करतोय घरच्या क्रीडांगणावर या पावसाळी रेबर बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. 100 धावा कोणताही गडी न गमावता आतापर्यंत आणि शेवटचा बॉल शिल्लक. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि 1 रन पूर्ण होत असताना जोरदार टाळ्या बॅटिंगसाठी दोन्ही फलंदाजांसाठी आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. रणजित पाटील 20 बॉल 79 धावा ज्यामध्ये 11 षटकार 1 चौकार तब्बल 395चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळाला. रणजित पाटील सध्या आपल्या मेगा स्क्रीनवर हायएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय जर्मन खारकोपर यांच्या माध्यमातून आतापर्यंत लगावला गेलाय संपूर्ण स्पर्धेमधील. त्यांना चांगली साथ देखील मिळाली. हर्षल यांच्या माध्यमातून देखील त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन मात्र विसरून चालणार नाहीये. पार्टनरशिप जी की नूर 11 पिरकोन संघाची मात्र डोकेदुखी ठरली. 79 धावा सध्या आपण पाहतो. रणजित पाटील सर्व खेळाडू त्यांना मात्र शाबासकी देतात कौतुक करतात. अशा रीतीने 101 धावा 5 षटकांमध्ये लगावल्या जर्मन खारकोपर संघाने आणि 102 धावांचं एक दिव्य मी म्हणेल लक्ष सेट केलंय त्यांच्या समोर ते जर्मन खारकोपर संघाने घरच्या क्रीडांगणावर.